नमस्कार, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी कोलंबी पुलाव बनवणार आहे। त्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत। अर्धा किलो तांदूळ घेतले, अर्धा किलो कोलंबी सोलून घेतलेली आहे। वाटण्यासाठी खोबरं, खडा मसाला, हा वाटण्यासाठी नाही, फोडणी देण्यासाठी। टोमॅटो वाटण्यासाठी घेतला, हा कांदा वाटण्यासाठी घेतलेला आहे, हा फोडणीला घेतलेला आहे कांदा चिरून। लिंबू पिळायचा आहे, लिंबू आणि आलं लसणाची पेस्ट लावून एक 15-20 मिनिटं ठेवायचं आहे। पुदिना घेतलेला आहे, हा फोडणीला। टोमॅटो ठेवलेला आहे, कोथिंबीर आणि ती फोडणीला कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट। आता वाटून घ्यायचं आहे। पहिले खोबरं वाटून घेतलं मी बारीक करून थोडं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकले, कांदा, टोमॅटो टाकला आहे, पुदिना आपल्याला हवा तेवढा घ्या, मी थोडा घेतलेला आहे। आता बारीक करून घ्यायचं। हे बघा, छान बारीक झालेलं आहे। चला आता कढई ठेवू, कढईमध्ये तेल टाकू। 2-3 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यात कांदा टाकलाय बारीक लांब चिरून, तो चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। आता हे खडे मसाले फोडणीसाठी घेतलेले ते टाकले आहेत। आलं लसणाची पेस्ट, तिखट, गरम मसाला आणि वाटण टाकलेलं, टोमॅटो। आता चांगलं भाजून घ्यायचा आहे मसाला। त्याच्यानंतर कोलंबी टाकायची आहे, त्याच्यानंतर चांगलं परत शिजून द्यायचं आहे। आता तांदूळ टाकायचं, मीठ आहे, चवीनुसार मीठ टाका, आणि पाणी। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा। हे बघा, छान भात झालेला आहे।